ओसरगावच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय। माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी तसेच उत्कृष्ट भजनी बुवा म्हणून ओळख असलेल्या प्रदीप तळेकर यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ओसरगाव आणि परिसरातील ठाकरे सेनेची ताकद वाढली आहे। यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, माजी सरपंच प्रमोद कावले, नितीन धुरी, बबन देसाई, दशरथ शिंदे, बंड्या भुजबळ, पांडुरंग शिंदे, यशवंत चव्हाण, प्रकाश परब, मुरलीधर परब यांच्यासह विभागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी प्रदीप पुंडलिक तळेकर, विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष, माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन आणि उत्कृष्ट बुवा म्हणून पंचकृषी आणि सामाजिक कार्यकर्ता, प्रगतशील शेतकरी, देवस्थान खजिनदार आणि ओसरगाव देवस्थानचा खजिनदार। आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात मी आज प्रवेश केलेला आहे। सन्माननीय विनायक राऊत तसेच माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश केलेला आहे। पक्षप्रवेश याच्यासाठीच केलेला आहे की सध्या जी देशात भाजपची ज्या काही ध्येय धोरणे आहेत ती मला न पटण्यासारखीच आहेत। ते आज फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे। इथे सिंधुदुर्गात इथे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे, बेरोजगार तरुण जास्त झालेले आहेत। ओसरगावात म्हणावी तशी आज विकास कामं होत नसून म्हणून मी आज कंटाळून आज शेतकऱ्यांना आज न्याय मिळत नाही आहे। ओसरगावात आज गवरेडे माकडं आज शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे। शेतकरी आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। आज गवरेडे आज बागायतींचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत। आज ग्रामसभेत सुद्धा आम्ही ठराव घेतलेला आहे, सरपंच बोलायला देत नाही। आज ग्रामसभेत सुद्धा आम्हाला ग्रामस्थांना आज बोलण्याची संधी मिळत नाही। तर आज प्रशासनाने आज त्या गवरेड्यांकडे किंवा या गवरेड्यांसंदर्भात आज माकडासंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना हे शासन करत नसून आज सत्ताधारी पक्ष आज कोणत्याही त्या गवरेड्यांसंदर्भात किंवा माकडांसंदर्भात उपाययोजना करत नाहीत। या सर्वांना कंटाळून आज मी वैभव नाईक यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली आज मी पक्षप्रवेश करीत आहोत। आम्हाला जर न्याय मिळाला नसेल तर वैभव नाईक यांच्या समवेत त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही आज रस्त्यावर उतरू असं मी सांगू इच्छितो। धन्यवाद।